तर पैशांच्या बॅगच्या व्हिडिओ प्रकरणामध्ये मंत्री संजय शिरसाट कोर्टात धाव घेणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा ते ठोकणार आहेत। संजय राऊतांनी पैशांची भरलेली बॅग असलेला जो आरोप केलेला आहे तो खोटा असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय। संजय शिरसाट वकिलांमार्फत संजय राऊतांना नोटीस पाठवणार असल्याची सुद्धा माहिती आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, या संदर्भात आता शिरसाट कायद्याची मदत घेणार असं समजतंय, काय नेमकं शिरसाटांकडून याबाबतचं पाऊल उचललं जाऊ शकतं? रिद्धी, काल एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता आणि त्या पोस्ट नंतर एक राजकीय वाद निर्माण झालेला आहे आणि तो व्हिडिओ खराच यामध्ये पैसे होते का हा देखील एक प्रश्न उपस्थित केला जात होता। आणि त्यानंतर संजय शिरसाट यांनी खुलासा करत त्यामध्ये पैसे नव्हते, त्यामध्ये कपडे होते असा दावा केला होता। आणि या आरोपानंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट हे दाखल झालेले आहेत आणि आज ते त्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे ते आज या प्रकरणामध्ये दावा दाखल करणार आहेत। त्यामध्ये कपडे होते, पैसे नव्हते अशा पद्धतीचा दावा त्यांचा असणार आहे आणि मानहानी झाल्याचा दावा ते दाखल करणार आहे। आणि आज या सविस्तर संदर्भात ते अधिकृतपणे माध्यमांना देखील थोड्या वेळात बोलणार आहेत। नेमकं ते दाव्यामध्ये काय काय उल्लेख करणार आहे आणि कुणाकुणावरती तो दावा ते दाखल करणार। मात्र प्रथमदर्शनी त्यांनी असं सांगितलं आहे की जे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत संजय राऊत यांच्या विरोधात ते आपला मानहानीचा दावा दाखल करणार आहेत आणि नेमकं कसं स्वरूप असेल त्या दाव्याच्या थोड्या वेळात आपल्याला समजेल। आणि त्याच्यामुळे माध्यमांशी ज्या वेळेला शिरसाट संवाद साधतील तेव्हा पुन्हा एकदा तुमच्याकडून पुढचे तपशील घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।